माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर आजची रेसिपी आपण सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे आळू रेसिपी। बघा आता हे आळू आपण बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं आळू घेतलेले आहेत, चणे घेतलेले आहेत, म्हणजे वाटाणे हे मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि आहेत इथं आंबाडे। पाठीमागच्या मी एका रेसिपीमध्ये तुम्हाला आंबाडे म्हणजे काय किंवा ते कसे यूज करायचे असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती प्रॉन्स करीमध्ये। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता बघा हे जे आळूचे पूर्णपणे हे जे देठ आहेत कापून घेतलेले आहेत मी, आणि त्याची आता आपण वरची साल काढून पूर्णपणे त्याला नितळ करून घ्यायचं आहे। हे जे वरची आहे ती साल काढून बघा असं त्याला क्लीन करून घ्यायचं आहे। तशी प्रत्येक देठ आपण सगळ्या साला काढून, जो दोरा कसा असतो त्याच्यावर कवर असतो तो पूर्णपणे काढायचा असतो आणि त्याला स्वच्छ करून घ्यायचं असते। आणि आळूमुळं थोड्यांचे हात पण खाजू शकतात, खाज येते हातांना, त्याच्यासाठी तुम्ही ग्लव्ज पण घालू शकता। बघा तिथं आता मी सगळे इथं एक एक करून सगळे आळू मी सोलून घेत आहे। सो आता सगळे मी आळूचे देठ सोलून घेतलेले आहेत इथं बघा। आता ह्याला स्वच्छ धुवूया पानं आणि हे बघा आता हे आंबाडे आहेत ना असे वरचे, त्याची साल काढायची असते, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती। आता ह्याचा वरचा सगळा कवर काढून घेऊया, सोलून घेऊया हे सुद्धा सालनी ना। आणि हे मी सगळे एक सोलून घेतलेले आहेत। आता त्याला मीठ लावून ठेवूया। जेव्हा जेव्हा आपण आंबाडे वापरतो तेव्हा त्याला मीठ लावावंच लागते, कारण ते आंबट असतात म्हणून त्याला आंबाडे म्हणतात। बघा तुमच्याकडे जर आंबाडे नसतील तर तुम्ही चिंच किंवा सोलं पण यूज करू शकता। आता हे जे मी धुवून स्वच्छ घेतलेलं आहे आळू, याचे आता हे जे देठ आहेत आपण बारीक कट करून घेऊया। ह्याला सगळे देठ कट करून घ्यायचे, पानं कट करून घ्यायची। आता बघा इथं मी पानंसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहेत। आणि जेवढा ताजा आळू मिळतोय तेवढं बरं होईल, म्हणजे त्याची चव छान येते। बघा आता मी असा बारीक कट करून घेतलेला आहे। आता ह्याला आपण लावणार आहोत कुकरला। ह्याच्यामध्ये घालूया आपण रात्रभर भिजवलेले चणे आणि त्याच्यामध्ये हा आळू घालूया। पूर्णपणे आळू मी त्याच्यात घालत आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण आळूला हे पहिलीच पाणी असते, आळू पाणी सोडतोय। बघा थोडंसं मी एकच पेला त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि त्याला अजिबात सीटी काढता कामा नये। फक्त थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनटं आपण ठेवलेलं आहे, कारण आळू लगेच शिजून येतो। इवन वाटाणे म्हणजे चणेसुद्धा रात्रभर फुगवलेले असल्या कारणानं ते लगेच शिजतात। बघा इथं बघू शकता सगळं स्मॅश झालेलं आहे आळू। आणि आता हे सगळं आपलं फोडणीसाठीचं सामान आहे। इथं आहे ठेचून घेतलेली लसूण, ठेचून घेतलेली तारवटी मिरची, आणि हे आहे हिरव्या मिरच्या, कांदा आणि 4-5 अशा काळ्या मिऱ्या मी घेतली होती। आता इथं बघा मी तोप जे आहे आपलं तापत ठेवली होती। 2 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि मोहरी तडतडली की जो ठेचून घेतलेली लसूण होती ती घातली, कांदा आणि हिरवी मिरची घातली आणि त्याच्यामध्ये हिंग घालूया आपण। हिंग घालून छान असं याला परतून घेऊया, जेणेकरून कांदा आणि लसूण शिजली पाहिजे। आता हे नरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हळद घालूया आणि धने पावडर घालत आहे मी त्याच्यामध्ये। थोडं परतून घेतलं आणि ही जी आहे तारवटी मिरची जी होती ती मी ठेचून घेतली होती आणि ही आहे काळी मिरी, त्या दोन्ही आपण ह्याच्यात घातलेलं आहे। आता छान परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये
कांदा आणि हे जे लसूण वगैरे शिजली की लगेच आपण त्याच्यामध्ये आळू ओतायचा आहे. बघा आळू छान स्मॅश झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण आंबाडे. जेवढे आपल्याला आंबाडे पाहिजे चवीपुरते घालायचे आहेत, जसं आपल्याला आंबट पाहिजे. आणि त्याच्यावर घालायचं आहे मीठ. मीठ मात्र सांभाळून घातलं पाहिजे, कारण आंबाड्यांना मीठ लावलेलं असते. आता ह्याच्यावर आपण झाकून 5 मिनटं ठेवूया. छान उकळी येऊ दे. आणि इथं आता 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी ह्याला उकळी आलेली आहे. तसंच ह्याला झणझणीत अशी वास सुटलेली आहे. खमंग अशी वास येत आहे आळूची, आंबट तिखट. आता हे शिजल्या कारणानं मी गॅस बंद केलेला आहे आणि एक 2-3 मिनटासाठी आपण हे त्याच्यावर प्लेट झाकून ठेवूया. बघा प्लेट आता झाकून ठेवून मी काढलेली आहे. किती छान ह्याला तवंग सुटलेला आहे, वास सुटलेली आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, सर्व करूया. आणि हा जो आळू आहे तो गरम गरम भाताबरोबर खायचा असतोय आणि हमखास आपल्याला पापड तरी पाहिजेच लागतोय. बघा इथं किती छान आळू मी बनवलेला आहे. नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. बघितल्याबद्दल धन्यवाद.